अण्णांचं नाव मुजवायचं काम कुणी कार्यकर्त्यानं किंवा कुणी बाकीच्या कुठल्याही कामगारांनी केलेलं नाही. अण्णांचं नाव कमी करायचं काम तुम्हीच केले. 30 वर्षे झाली आहे. 85ला अण्णा आमदारकीला उभा राहिले त्यावेळेपासून 86ला पहिलं इलेक्शन लागलं त्यावेळेला होतो आम्ही. त्यानंतर दुसऱ्या बोर्डात बिनविरोध गावातनं पूर्ण सगळं बोर्ड बिनविरोध आलेलं होतं. आमचं बोर्ड होतं ते पूर्ण बिनविरोध आलं. त्यांचं नाव राहिलं पाहिजे. हिमालया एवढ्या उंचीचा तो माणूस मातीत घालायचं काम तुम्ही केलं. हे फार मोठे म्हणजे स्वतःला ही करते समज. 20 वर्षे आंधळेपणानं माणसाने प्रेम केलं तुमच्यावर. अण्णांच्या ठिकाणी तुम्हाला मान 14 वर्ष झाली. 14वा स्मृती दिन झाला परवा. अहो माणसं मिली जी अण्णांना ओळखणारी होती ती मिली पिढी आता जवळजवळ गारदच झाली आता. आज आता काका मीटिंगला आलते. काका चप्पल सकट आत आले आणि आज हजर राहिले ते राहिले आणि अपुरी मीटिंग सोडूनच जाताना सांगून गेले की हे अण्णांचं स्मारक आहे कारखाना आणि हे सगळं. अण्णांचं नाव मुजवायचं काम कुणी कार्यकर्त्यानं किंवा कुणी बाकीच्या कुठल्याही कामगारांनी केलेलं नाही. अण्णांचं नाव कमी करायचं काम तुम्हीच केलेलं आहे. दुसरं कुणीही केलेलं नाही. ज्यावेळी आम्ही सांगायला जायत होतो काका आपण चुकीच्या मार्गाने निघालोय त्यावेळी सांगा मलाच म्हणतो तसा की बाळासाहेब तुम्ही मला कळत नाही म्हणून सांगताय का निर्णय घेणारा पाहिजे तुम्ही आहे म्हणून सांगताय. त्यानंतर पैसे 7.5 कोटीचं विचारलं आपण बगीचा तर तयार करूया आपल्याकडे पैसे आहे ती. आज जर तो 10 वर्षापूर्वी बगीचा झाला असता तर बगीचा तर बघायला माणसं आली असती. एकूणच तुम्ही खूप पूर्वीपासून या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काम करता. 42 वर्षे झाली आहे. 85ला अण्णा आमदारकीला उभा राहिले त्यावेळेपासून 86ला पहिलं इलेक्शन लागलं त्यावेळेला होतो आम्ही. त्यानंतर दुसऱ्या बोर्डात बिनविरोध गावातनं पूर्ण सगळं बोर्ड बिनविरोध आलेलं होतं. आमचं बोर्ड होतं ते पूर्ण बिनविरोध आलं. एकूणच किरणदादांनी जी भूमिका घेतलेली आहे योग्य आहे आणि ही स्मारक आणि अण्णांचं नाव वाचवायसाठी चाललंय सगळं. कुणाचाही स्वार्थ ह्यात काही नाही. अण्णांचं नाव राहिलं पाहिजे. हिमालया एवढ्या उंचीचा तो माणूस मातीत घालायचं काम तुम्ही केलंय. दुसरं कुणी केलेलं नाही. पैसे असून पुतळा झाला नाही हा? आणि ते स्मारक जिवंत आहे. अण्णांचं स्मारक आहे. 4 वर्ष त्या कुडाळला हेलपाड घातलं. त्यानंतर 2-3 पुतळं करणारी मरून गेली. त्या पैशाला तर जबाबदार कोण? त्यांची इच्छा होती का नक्की स्मारक व्हावं अशी तुम्हाला काय वाटतं का तुम्ही त्या भरपूर त्यांच्या संपर्कात आहात? न इच्छा असती तर मग झालं नसतं. माणसाने पदरचं पैसे घालून केलं या कदम साहेबांचं आहे. 11 महिन्यात अंकुशराव टोप्यांचं स्मारक झालं तेव्हा त्या उद्घाटनाला ज्या जे झाली ती स्मारक त्या सगळ्या उद्घाटनाला आम्ही गेलोय. हे महाराज कुठे गेले नाहीत. अगदी कर्मवीर जगदाळे मामांचं वर्षाला निमंत्रण असतं या तिथं आम्हीच हजेरी लावतो. त्यांना हे फार मोठे म्हणजे स्वतःला ही करते समजते. मी कोणतं वेगळा आहे हाय की तुम्ही अण्णांच्या पोटाला जन्माला आलाय मोठा हायसा बरोबर आहे पण तुम्ही राखलं का ती? 20 वर्षे आंधळेपणानं माणसाने प्रेम केलं तुमच्यावर. अण्णांच्या ठिकाणी तुम्हाला मानलं. ते म्हणतात की आता कामकाज चालू आहे पुतळ्या कशाचं? नव किती वर्ष झालं सांगताय तुम्ही तेच? 13 वर्ष झाली. हा 14 वर्ष झाली. 14वा स्मृती दिन झाला परवा. अहो माणसं मिली जी अण्णांना ओळखणारी होती ती मिलीच पिढी आता जवळजवळ गारदच झाली आहे सगळी. कुठं अण्णांच्या बरोबर काम करणारी कोण राहिली जिवंत? अण्णांचं स्मारक बघायला मिळालं का कोणाला? हुकुमशाही पद्धतीनं चालवला की दुसरं कुणालाही हस्तक्षेप करून दिला नाही. माणसाने आंधळेपणानं जी विश्वास ठेवला त्याचा गैरफायदा घेतलेला आहे. तुम्ही 42 वर्ष झाले कार्यक्षेत्रात आहात हो. होता. पूर्वी कारखाना ज्या पद्धतीने चालत होता आणि तुम्ही म्हणताय तसं आता अलीकडल्या कालखंडामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो किंवा काय सभासद असतील किंवा इथले शेतकरी असतील यांच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? काही नाही अण्णांच्या काळचं काहीही चालू ठेवलं नाही. अण्णांच्या वेळची एक सुद्धा पद्धतीने चालू ठेवली. शेतकऱ्यांना सगळ्या पद्धती मुरमाची बंद ट्रॉली करून नाही, पाईप नाही किंवा अनेक गोष्टी ज्या अण्णांच्या काळात होत्या. गाडी पेशंटना मिळत होती. कुठलंही काही नाही. संचालकांना गाडी मिळायची पंचायत झाली ना आता पेशंटला ती गाडी कुठली? कारखान्याचा दरही त्यावेळी खूप चांगला होता. आता सगळं होतं. देशात एक नंबर. देशात एक नंबरची कारखान्याची रिकव्हरी. संजय काका तासगावात भेटले का कार्यक्रमात? संजय काका म्हणले काय चाललंय तुमच्या कारखान्यात? तर म्हणले तुमचं मित्रच आहे ते तुमच्या मित्रासाठीच चाललंय. तर म्हणले तुमचा देशात उच्चांक सगळ्याच बाबतीत झाला. रिकव्हरीच्या बाबतीत झाला, बक्षिसाच्या बाबतीत झाला.
त्यानंतर दराच्या बाबतीत झाला आणि आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत सुद्धा तुमचा देशात उच्चांक झाला. त्यांना काय वाटत असतं ते स्वच्छ असते, त्यांनी काय बाबा मी काय केलेलं नाही, मग एवढे दिवस 32 दिवस बसले तिथे येऊन सांगता आलं असतं ना त्यांना की बाबा काही नाही, हे सगळा गैरसमज आहे तुमचा, आणि प्रश्नाला उत्तर दिली असती, विषय संपत होता ना. 2 माणसं तर आली असती त्यांच्या बरोबर जर असती एकाही सभासदाला त्यांनी 2 माणसं तर आली असती का? एकाही सभासदाला. संपूर्ण सभासद आता त्यांच्यावर नाराज आहे. ऊस उत्पादक सभासद संपूर्ण जनताच नाराज आहे 15 गावात. फक्त जनताच हवी, सर्व ह्याच्यातले संकुलातल्या संस्थातले कर्मचारी सुद्धा पूर्ण असमाधानी आहेत.